ठाकरे नाव पुसण्यामध्ये अनेक जण अपयशी, मला घराणेशाहीचा अभिमान, उद्धव ठाकरेंचं षण्मुखानंद मधील कार्यक्रमात वक्तव्य. मी गद्दारी केली तर मला किती मिळतील, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल. मी गद्दारी केली तर मला किती मिळतील, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल. कल्याण डोंबिवलीतल्या राजकारणानं मी गद्दारी केली तर मला किती मिळतील, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल. कल्याण डोंबिवलीतल्या राजकारणानं शिसारी आली, शिवसेनेबाबतच्या युतीबाबत राज ठाकरेंचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंमुळेच मुंबई मराठी माणसांची, भाजपचे माजी खासदार सुजय विखेंचं वक्तव्य. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ निर्दोष, ईडीकडून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यानं न्यायालयाचा निर्णय. भुजबळ निर्दोष सुटल्यानं दमानिया भडकल्या, गुन्हा सिद्ध होऊच शकत नाही म्हणजे काय, दमानियांचा थेट ईडीला सवाल. अकोल्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट, महानगरपालिकेमध्ये बसणार आता भाजपचा महापौर, भाजपला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि एका अपक्षाचाही पाठिंबा. गटनेता पदावरून चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उभी असलेली फूट, वडेट्टीवार धानोरकर मतभेद कायम, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही. चंद्रपूरच्या राजकारणामध्ये मोठी कलाटणी, ठाकरे गटाची वंचित सोबत गटनोंदणी, काँग्रेसनं प्रस्ताव नाकारल्यास ठाकरे गट भाजपकडे जाण्याची शक्यता. अहिल्यानगरमध्ये महापौर उपमहापौर निवडीला वेग, विभागीय आयुक्तांकडे महापौर उपमहापौर निवडीचा प्रस्ताव, 30 किंवा 31 जानेवारीला निवड होण्याची शक्यता. भिवंडीमध्ये अंधश्रद्धेचा कळस, पत्नीच्या घराबाहेर पतीनं केला जादूटोणा, पतीसह सासरच्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यात पहिल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीनं दुसऱ्या प्रियकराची हत्या, सातारा पोलिसांकडून तिघे अटकेत. महाड राडा प्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, रविवारी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये करणार हजर. जळगावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार, 2 नराधम अटकेमध्ये, 1 फरार. वादग्रस्त अभिनेता कमाल खान ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात, निवासी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी केली कारवाई. नाशिकमधील अपहरण आणि 400 कोटींच्या नोटांचं प्रकरण, कंटेनर लुटल्या प्रकरणी आता एसआयटी चौकशी होणार. वायू प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाचा संताप, मुंबई नवी मुंबई आयुक्तांचं वेतन रोखण्याचा न्यायालयाचा थेट इशारा. लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन, ई केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार मदत. ओबीसी नोंदीविना जनगणना 1 एप्रिल पासून पहिला टप्पा तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसी नोंद होणार का, याकडे डोळे. अदानींवर चौकशीचं सावट, अमेरिकेतील लाचखोर प्रकरणी एसी कडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी. अमेरिकेच्या 14 राज्यांमध्ये आणीबाणी, हवामान विभागाकडून तीव्र हिमवादळाचा अंदाज व्यक्त. नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती, गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृतिदिनानिमित्त समारोप. जम्मू काश्मीरवर बर्फाची चादर, जनजीवनावर परिणाम, तर हिमाचलमध्ये पर्यटकांनी लुटला बर्फाचा आनंद. दुसऱ्या T20 मध्ये भारताची दमदार कामगिरी, भारताने न्यूझीलंडला 7 विकेट्सनं नमवलं, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची तुफान फटकेबाजी.